हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर माझी इथे सकाळची गडबड चालू होती आणि टिफिन तयार करत होती आणि आज म्हटलं थोडंसं वेगळ्या टाईपची भाजी करू म्हणून मी इथे बेसन फ्राय करत होती. भाजीसाठी थोडंसं जास्तच मी फ्राय करून ठेवलं होतं बेसन. आणि ते रिदेश पण उठला होता, त्याची पण गडबड चालू होती. तर इकडे सगळं माझं तेच आवराआवर सगळी करून झाली होती. आणि ना फर्स्ट टाईम आज म्हणजे आम्ही ओट्स घेतले होते ना, तर त्याचंच मी इथे मील तयार करत होती दिनेशसाठी. तर म्हणजे फर्स्ट टाईम ट्राय केलं आणि खूप म्हणजे छान लागलं, टेस्टी लागलं. मी पण नंतर ट्राय केलं होतं थोडंसं. नेक्स्ट नेक्स्ट तो माझा रूम आला. पावडर लाव, थोडीच घ्या, एकदम पटकन. बस बंद कर, दे इकडे पटकन. उशीर झालाय बाबू, नीट लाव. इकडे घ्यायचे हे वेट, इकडे असे आणि हे तिकडे. टर्न टर्न, हां मार तिकडे, हां असे, हां इकडून मार, घे घे तिकडे, हां हे वर असे. संपलेला आहे स्कूल टाईम आणि सगळं आता आवरलं. थोडीशी एक्सरसाइज वगैरे घेतली त्याची आणि आता आम्ही निघतो आहे. राहू दे, चला चला चला. आता रिदेशने ही पण बॅग काढली. जा पटकन, ठेव ठेव इथेच, इथेच ठेव, ठेव इथे साईडला. हां चल. स्कूलला, मग ती बॅग कशाला? चला पटकन. चला. तर आम्ही आलो आता स्कूलमधून. ह्याला घेऊन आले रिदेशला आणि मी आता जेवायला बसलेली आहे. आणि ना थोडी वेगळ्या टाईपची भाजी बनवली आहे मी आज. म्हणजे हे बेसनचं पीठ असतं ना, तर ते टाकून सिमला मिरचीची भाजी बनवली. तर रिदेशला आवडली. म्हणजे रिदेश जेवला स्कूलमध्ये, पण तरी आता त्याला फक्त भाजी पाहिजे होती म्हणून मग तो प्लेट घेऊन आला. सेम आहे दोघांचं सेम आहे. ही तुझी प्लेट आहे, ही तुझी प्लेट, ही मम्मीची प्लेट. तर आता तो बसलेला आहे खायला. असं नॉर्मल मी अशी बनवते ना, म्हणजे कांदा टोमॅटोची, तर तेव्हा एवढं हे नाही दाखवत, इंटरेस्ट नाही दाखवत. आता जरा वेगळी केली आहे ना, तर त्याच्यामुळे त्याला जरा चांगलं वाटते. मी त्याला इथे दिलेलं आहे थोडंसं हे लेसिंगचं, पण तो आता हे बसलेला आहे माझ्यासोबत. तर चला आता पटकन मी माझं जेवण वगैरे घेते. काय करतोय? काय करतो? कुठे कुठे चढतो? कुठे चढतो? स्विंग आहे हे काय आहे? कुठे चढतो? चढ लॅडरवर. अच्छा, बॉल घेतलास? बॉल घेतला की नाही? नाही, नुसताच. ओके, नुसताच चढ, नको जागा नाही ना, नुसताच चढ. बघ एवढं चढ आणि मग खाली उतर. हां एवढंच चढ फक्त. तर हा घडी कर, जा तिकडे घेऊन जा. हा जा तिकडे हॉलमध्ये जा घेऊन. हा जा घेऊन तिकडे तिकडे. हा जा, घडी कर, अशी नाही, परत ओपन कर. तर आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि ना मग अशी मी मूगडाळ भिजत घातली होती. म्हटलं बाबूसाठी ना असं मूगडाळीचं चिला करते. आणि त्याला म्हटलं ऑनियन आण, तर त्याने ऑनियन आणला आणि त्याने सोलले पण, म्हणजे काढून ठेवले इथे माझ्यासाठी. आणि आता तिकडे गेला तो, त्याला मी सांगितलं मॅट उचलून ठेव. खाणार ना खाऊ? खाणार ना? हा चला.
तर आता मी इथे टाकले दुसरे. आता मी छोटे छोटे थोडेसे 4 टाकलेले आहेत आणि तरी अजून आहे थोडंसं बॅटर. आणि पहिल्या याच्यामध्ये ना मी जिरंच टाकायचं विसरली होती, मग मी नंतर ॲड केलं. आणि इथे आता साईडला माझा कुकर मी आत्ताच लावले आणि आता मला चहा ठेवायची आहे माझ्यासाठी. तर चला आता पटकन हे आवरून घेते आणि नंतर पुढे कंटिन्यू करते. छान आहे ना. ओके, फिनिश. चला तिकडे जा. चला. तर आता रिदेश करत होता स्केटिंग, म्हणजे अर्धा तास झाला. आणि आता मी तोपर्यंत ना माझा मसाला बनवायचा होता जेवणाचा ना, तर तो मी करून घेतलेला आहे. आणि आता फोडणीला घालते आणि बत्ती पण लावायची आहे. तर झालं, आता काढून ठेव. हा, व्हेरी गुड. CAT कॅट. कॅटला काय येणार? BAT बॅट लाव. कॅट बॅट असं प्रेस कर. हां, कॅट बॅट. हां, नेक्स्ट DOG काय? डॉगला काय येणार? रायमिंग. डॉगला FROG फ्रॉग लाव. डॉग फ्रॉग. षटकोन. हेक्सागॉन. षटकोन. नेक्स्ट फिनिश होणार आता. चला. ससा म्हणजे बीट. हां, ससा. ली पटकन. हां, ससा. बुक क्रॉस कर ना. असं कसं लिहायला जमणार? हां, व्हेरी गुड. हां, येस, गुड. तर हे रिदेशचं स्कूलचं बुक आहे. तर थोडं म्हटलं आता जरा याचं घेऊया, सुरू करूया, म्हणून त्याला आता मी हे दिलंय. चला, शॅडो मॅच. हां, पटकन. हा बघ, हा शॅडो. हा वाला बघ. कुठे? हा वाला. सेम. व्हेरी गुड. येस. हा शॅडो. हां, हा शॅडो कुठे? लाव. हा कुठे? हे काय आहे? वाच इथे. तुला नाही येणार. थांब, मी वाचते. हे बघ, इकडे बघ. उभा राहा. इकडे बघ. हा, मुंगळा. इकडे खाली बघ ना रिदेश. मुंगळा गुळापर्यंत कसा जाईल ते दाखव. हे कोण आहे? अँट. हे काय आहे? गुळ. खातो का नाही तू गुळ? गुळ खातो ना तो. गुळ आहे तो. चल, अँटला गुळापर्यंत घेऊन जा. हाताने दाबू नको. हा, नीट. हा, हळू. हा. रिदेशला आता हे जस्ट फक्त ट्रेसिंगचं काम आहे, तर ते दिलेलं आहे. आणि मला थोडंसं किचनमध्ये काम आहे, म्हणून मी जाणार आहे. हे तर करेल तो. पाटी पण आहे एक. चला, पटकन करशील ना रिदेश? लिहत राहा. पुढे लिहत राहा तू. तर रिदेशला ना मी काही वर्ड्स हे लिहायला दिलेले आहेत. थोडंसं लांब बसवले त्याला. लिह रे. हे कॉपी कर पटकन. चला. हां, पटकन पुढचं लिह. अँड झालं. हां, बी लिह. तर त्याला कॉपी करायला मी हे करते. त्याला बसवले तिकडे त्याच्या चेअरवरती. हां, चला नेक्स्ट. कशी इथे लाईन हे केली आहे, ड्रॉ केली आहे, बॉक्स बनवले. तर मी त्याला तसं करून नाही दिलं. त्याला डायरेक्ट नोटबुक दिली, पेज काढून दिले. तर मला बघायचं आहे की तो स्पेस देऊन लिहितोय का चिकटूनच लिहितो आहे. तर मी आता इकडे बसले. तर मला माहिती नाही तो कसं लिहितो आहे ते. जे नंतर जे दिसतंय ते लिहायचं. JU वर बघ. JU G. तर रिदेशने ना वर्ड लिहिले.
पहिले 4 लिहिले आणि नंतर तो पूर्ण कन्फ्यूज झाला. म्हणजे परत जे लिहिले होते ना वरचे 2 तर ते तो परत लिहायला जात होता. तर मी त्याला थोडीशी इथे हेल्प केली. केक जे लिहिले ना, केक आणि हॅटला असं, म्हणजे तो थोडासा असा कन्फ्यूज झाला. मला डाऊट होताच, कारण हे थोडं त्याच्यासाठी अजून डिफिकल्ट आहे. त्याला एवढं अजून समजत नाही आहे म्हणजे बोर्डचं कॉपी करायला असं. तर आता प्रॅक्टिससाठी म्हणून मी घेतलं होतं त्याचं. तर हे आता एवढं घेतलं आणि आता तिला म्हटलं प्लेट काढायला आता जेवूया म्हटलं. तर चला आता व्हिडिओ हा इथेच एंड करते. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. मी भेटते तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि थँक्यू फॉर वॉचिंग.